आजची नीती आयोगाची बैठक गाजली ती प्रामुख्याने दोन गोष्टींमुळे। पहिली गोष्ट म्हणजे विरोधी पक्षांनी या बैठकीवर घातलेला बहिष्कार आणि दुसरी गोष्ट म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलेली नाराजी। या बैठकीचा नेमका अजेंडा काय होता आणि या बैठकीमध्ये काय घडलं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। अमित माइक आगे कर ले। बंद करके रखा रोड बंद करके रखा। ऐसे कोई गवर्नमेंट नहीं चलता। नाराज होऊन तडकाफडकी बाहेर पडलेल्या आणि माध्यमांसमोर आपली नाराजी व्यक्त करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींमुळे नीती आयोगाची आजची बैठक चांगलीच गाजली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं। विरोधकांनी बहिष्कार घातलेल्या बैठकीला ममता बॅनर्जी आवर्जून हजर राहिल्या, मात्र आपल्याला पूर्ण बोलू दिलं नाही आणि आपला माईक म्यूट करण्यात आला असा आरोप करत बैठकीतून त्यांनी अर्ली एक्झिट घेतली। मैं तो प्लानिंग कमीशन को वापस ले आई। मैं और एक बात बोला, देखिए मेरे स्टेट के लिए भी आपको कहना है कि आप 3 साल से हमारा 100 दिन का काम बंद करके रखा, अब आवास योजना बंद करके रखा, प्रधानमंत्री योजना बंद करके रखा, अब रूरल रोड बंद करके रखा। ऐसे कोई गवर्नमेंट नहीं चलते हैं। आपको डिस्क्रिमिनेट नहीं करना चाहिए। इफ यू डिस्क्रिमिनेट between your party to other party, how the country will run? When you are in power, you have to take care for all. Boys and girls. मैंने जो बोलना एक ने बोला है उसका बाद में बस मैं हूँ माइक स्टॉप कर। आप छोड़कर आ रहे हैं बीच में। हम की वजह से दीदी आप देखिए वॉकआउट बाहर बोलने चाहते थे आउट थोड़ा, लेकिन मेरे को बोलने के लिए वो 5 मिनट में स्टॉप कर दिया। जब हमारा से बहुत आगे जो बोला है 5 जन उन लोगों ने कोई 20 मिनट बोला, कोई 15 मिनट बोला, कोई 10 मिनट बोला। अपोजिशन से मैं अकेला आया, लेकिन डॉक्टर मेरे को 5 मिनट में स्टॉप कर दिया। दिस इज इंसल्टेशन। आई विल नॉट। अरे दीदी नीचे। ममता बॅनर्जींच्या या आरोपांचं भाजपानं खंडन केलं। सर्व मुख्यमंत्र्यांनी इतकाच वेळ त्यांना दिला होता आणि त्यांनी जनतेला सत्य सांगावं असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं। At the end of the time of allotted time of the Chief Minister, Rajnath ji would tap on the mic, so it would go audibly. You will hear a tick noise. It has been done for all Chief Ministers, but it's unfortunate that the Chief Minister of West Bengal, Mamata Banerjee, has claimed that as switching off her mic, which is not true. If she's reminded that her time is over, even with the mic on, she could have requested that she's going to continue speaking like some other chief ministers did. She could have continued speaking as long as she wanted, like some chief ministers did. But she chose to use that as a excuse so that she can get out of the meeting. And after getting out of the meeting, for her to say that the mic was switched off is just so unfortunate. I wish Mamata Banerjee would please say the truth behind this rather than again build a narrative based on falsehood. नीती आयोगाच्या बैठकीवरती इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांनी बहिष्कार घातला होता। तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन, केरळचे मुख्यमंत्री P. विजयन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह विरोधी पक्षांनी या बैठकीकडे पाठ फिरवली होती। Prime Minister should explain why Planning Commission was dismantled. When he became Prime Minister, when BJP came to power, the first thing which they did to abolish Planning Commission. Why did they do? Then they constituted Niti Aayog. What is the mandate for the Niti Aayog? What are the policies they are going to decide? कर्जाचा डोंगर असताना फक्त निवडणुका जिंकण्यासाठी घोषणा करतायत, अनेक घोषणा करतायत। नीती आयोग जर नीतिमान असेल तर ते मुख्यमंत्र्यांना विचारतील पैसे तुम्ही कुठून आणणार। निवडणुका जिंकण्यासाठी सरकारी तिजोरीचा वापर ज्या पद्धतीने होतो आहे, गेल्या 2.5 वर्षामध्ये आणि त्याच्या आधी आमदार आणि खासदार विकत घेण्यासाठी आमची शिवसेना, त्यातून नगरसेवकांपासून अनेक पदाधिकारी विकत घेण्यापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं, त्यांच्या गटानं
किमान 3 ते 4 हजार कोटी रुपये खर्च. देशाचा विकास हा नीती आयोगाच्या बैठकीचा मुख्य अजेंडा होता. 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवणे, केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वय वाढवणे, शहरी आणि ग्रामीण भागाचं जीवनमान उंचावणे, जगातली तिसरी अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला येणे, 2047 पर्यंत $30 ट्रिलियन अर्थव्यवस्था साकारणे, या मुद्द्यांवरती नीती आयोगाच्या बैठकीत खल झाला. गरीबों का देश है, ऐसे बोलते बोलते गरीब जहां थे वही रखा था, लेकिन मोदी जी का प्रायोरिटी है कि गरीबों को सक्षम करना. वी शुड प्रिपेयर देम, वी शुड मेक देम टू फाइट अगेंस्ट द पॉवर्टी. With that intention, we are trying to empower them. We are trying to support them. देशाचा विकास हा बैठकीचा मूळ अजेंडा होता. मात्र ही बैठक मूळ मुद्द्यांपेक्षाही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील खडाजंगीमुळे जास्त चर्चेत राहिली. अमोल जोशीसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज.